नमस्कार. कवितेचं नाव आहे आयुष्य. ही एका मित्राची खूप वेगळी आठवण आहे, ज्याचं व्यक्तिमत्वच इतर सर्व माणसांपेक्षा अतिशय वेगळं होतं, अथांग होतं. गुहेत दबा धरून बसलेली श्वापद, गुहेत दबा धरून बसलेली श्वापद, झाडांच्या ढोलीत अंडी उबवत बसलेल्या घुबडांच्या माद्या, तसं हे आयुष्य. नकोसं वाटल्यावरही विस्तारत गेलेलं, स्नेहातिरेकात गुरफटलेलं. अगदी पहिल्यांदाच भेटला तेव्हा तो असंच काही बाई म्हणाला होता. परवाच त्याच्या मृत्यूची बातमी देणारा त्याचाच एक मित्र डोळ्यात पाणी आणून म्हणाला, समुद्र पिऊन टाकणारे त्याचे डोळे किनाऱ्यालगतच्या झाडांना कधी उमगलेच नाही. समुद्र पिऊन टाकणारे त्याचे डोळे किनाऱ्यालगतच्या झाडांना कधी उमगलेच नाहीत. अन क्षितिजा पल्याड झेपावणारे त्याचे पंख आभाळाला कधी दिसलेच नाही. क्षितिजा पल्याड झेपावणारे त्याचे पंख आभाळाला कधी दिसलेच नाही. या कवितेचं नाव आहे स्वप्न. आपण प्रत्येक जण स्वप्न पाहतो. कित्येकदा ती पूर्ण होतात, कित्येकदा ती स्वप्न पूर्ण होत नाहीत. अशा अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांच्या वेळी आपली जी काही मनोवस्था होते ती मी या कवितेतून व्यक्त केली आहे. मुंजासाठी बळी देताना धडापासून शीर वेगळं झाल्यावर रक्ताच्या थारोळ्यात शेवटची फडफड करणाऱ्या बोकडासारखं एक अनवाणी स्वप्न घायाळ होऊन माझ्या पायाशी आक्रोश करते. अस्वलाच्या केसात लपून बसलेली भूत हा संधिप्रकाश साधून जमतायत हळूहळू बिनधास्तपणे सभोवताली. स्वप्नाशी दगलबाजी करता येत नाही म्हणून पावलांना काळीज बांधून मी पळतोय सैरावैरा. स्वप्नाशी दगलबाजी करता येत नाही म्हणून पावलांना काळीज बांधून मी पळतोय सैरावैरा. पण पोरक्या झालेल्या दिशाच शोधतायत रस्ते. डोळ्यांना आसरा देणारा समुद्रही बुडून गेलाय काळोखात. काळोखात कुठेतरी दूरवरून रिकाम्या गुहेत घोंगावणाऱ्या रक्तशोषित वाऱ्याचा आवाज माझ्या स्वप्नांना साद घालतोय आणि मी फोडतोय टाहो. ती हाक ऐकू येऊ नये म्हणून मी फोडतोय टाहो. ती हाक ऐकू येऊ नये म्हणून.